त्याचबरोबर युवा कॅश साठी देखील मंडळाच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. थँक्यू. थँक्यू साहिलजी शेळके सर, ज्यांचा आवाज आपण ऐकत होतो. त्याचबरोबर थँक्यू विकी शेवाळे सर, ज्यांचा आवाज आपण खऱ्या अर्थाने पहिल्या दिवसापासून ऐकतोय. पुन्हा एकदा मित्रांनो, या नवीन सामन्यामध्ये तुम्हा सगळ्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं आदिवासी सरपंच चषक 2025-26 पर्व दुसऱ्या पर्वामध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक सस्ने स्वागत आहे. कांबडी साहेब यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ती एक मोठी क्रीडा स्पर्धा. चला मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी ते दाखल झालेली आहे. देवान स्पोर्ट खांदा क्रिकेट संघाची एक छोटू आणि एक मोठू अर्थात सुदाम आणि त्याच्या साथीला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल नवनाथ. तर गोलंदाजीसाठी षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी तयार महेंद्र. षटकाला होते सुरुवात. पहिला चेंडू महेंद्र हाताळण्यासाठी स्ट्राईक होते सुदाम. पहिलाच बॉल सुदाम रट्टा मारला, फिल्डर वाकून आहे. कसं आहे माहिती आहे का, गडी बारीक आहे त्याच्यामुळे तो सांगतो सध्या खाताना जरा चावून खावा, पण नीट खावा, पचला असाच खावा. खांद्यावरून आलेला गडी तो काय बारीक आहे का सुदाम. मित्रांनो, या खेळाडूचा इतिहास फार मोठा आहे. वयानं छोटा आहे, उंचीनं छोटा आहे, परंतु त्याचा मेहनत आणि त्याचे सराव आज त्याला इथपर्यंत पोहोचवलेले आहेत. यावेळेस समोर फटका जबरदस्त. यावेळेस क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल. चेंडू सीमा रेषेच्या जवळ स्टॉप केलेला आहे. तिसरी ही धाव कंप्लीट होऊ शकली असती, परंतु नाही. मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झाली या मॅचला. आणि पुन्हा एकदा या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने 2 नामांकित संघ आहेत. यावेळेस समोर फटका जबरदस्त आहे. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय आणि अखेर चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. बोलू नका मेवणी पाशी तक्रार जाईल, बायकोशी मग व्हाल तुम्ही वनवासी, मग होईल तुमची काशी बाजार भारी. त्याचं नाव ते म्हणजे नवी मुंबईची वाशी. जबरदस्त फटका मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र डीजे वाला मला पटला का असा, मग आवाज मला असं वाटलं माझ्या घशात काय अडकलाय का काय, वाटायला लागला काय तर जरा. पहिलाच बॉल, पहिल्या बॉलवरती शेंडी फोडली. पहिले बॉलवर सांगा योग रन देवाला, दुसरा सांगतो ना एक सकारामचा एक तुकारामचा, तिसरा सांगतो हान का सके पहिली बारी. ओहो बेकार. ही कॅच मध्ये कंची कॅच माहित आहे का, भेंबारी कॅच. भेंबारी भेंबारा टाव आहे नाही आपले जुने माणसाला विचारा, भेंबारा म्हणजे काय, सर्दी. शेकवा शेकवा पंच यांचं लक्ष द्या हो. स्टंप सोडायचं उगाच काय सांगायचं तुमच्या अंगावर बॉल येईल पाडायचं, धन करायचं. तोपर्यंत काय महाराज झाला. हा नाही तसं मानवी बघलाय, पण माझ्या अंगाला बसताना मुका बसायचा नाही, बडबड करीत राहायचा. 3 धावा आल्यात. संघाची धावसंख्या 10 धावा. धावपलकावरती षटक क्रमांक 1 चालू आहे. कोपचा खोपची दुमडा दुमडी टिमका टिमकी चिमका चिमकी आतल्यात घरपट्टी पाणीपट्टी तालुक्या बाहेरचा 7-12 मैदानाच्या आतमध्ये घुंगावतोय आदिवासी सरपंच चषकाचा वारा. इथे गोलंदाज तयार. खोटा बोला पण मजबूत बोला, बेमटेच्या डेटापासून बोला. एक आहेत बाहेर आली तर कसकन आयडियास लावून आतमध्ये लोटा. खोटी अपील फुसका बार. डॉट बॉल आलेला आहे. मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडू झालेले आहेत. 10 धावा धावपलकावरती आहे. शेवटचा बॉल आहे. शेवटच्या बॉल वरती स्ट्राईक मध्ये पुन्हा एकदा सुदाम पाहायला मिळेल. गोलंदाज महेंद्र तयार आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती आवडते. इकडे खंचा आरडतो, ज्याच्या पोटात पाप त्याला पोरा होतील आपोआप. काय सांगायचं आहे, मनात पाप म्हणजे खोटी अपील. थोडस मान्यवरांचं देखील शुभागमन झालंय. जानू हिरवे साहेबांचं इथे मात्र शुभागमन झालंय. आदिवासी सरपंच चषकामध्ये तमाम आल्या क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत करतोय. जानू हिरवे साहेब असतील, भास्करजी भगत असतील, त्याचबरोबर हिरवे साहेब देखील आहेत उपस्थित. या संपूर्ण मान्यवरांचं हार्दिक स्वागत करतोय. मॅच रंगलेली आहे. योगेश वाघ जुळले गेले. थँक्यू. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिला षटकाचा खेळ तर खाऊन पिऊन ढेकर देऊन संपलेला आहे. आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालेले आहेत ते म्हणजे 10 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 2 हाताळण्यासाठी तयार होईल हरेश उर्फ हरिया. पहा
ज्याची सिंगल काडी, मीडियम दाढी, गडी मात्र एकदम गोरा फान, दिसायला एकदम छान हरेश गोलंदाजी मार्क वरती आलेला आहे. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी. इकडे काय रे जाहिरात चालू आहे काय तुमची दोघांची? हा मस्त दोघच खेळा खोपड्याल तुम्ही. काय सांगायचं आहे? टाइम वाचवा बाबा हो, नाही तर काय सांगायचं आपल्याला टाइम आठवतो कोटीला. फक्त भटजी तात्यानं आपल्याला टाइम दिला का 11ला लगीन आहे, नवरदेव वराड नंतर आलात काय फरक नाही, पावणे 11ला जाऊन राहतो. चला नवनाथ आहे, स्ट्राइक एंड वरती नवनाथ आहे, गोलंदाजी मार्क वरती हरेश. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी तयार आहे. जबरदस्त सामना रंगेल यातील मात्र शंका नाही. तब्बल 10 पारितोषिक या स्पर्धेमध्ये आहेत. गोलंदाज हरीश तयार. पहिलाच बॉल बेकार, नो हलिंग नो डुलिंग, जागीत पंपॉंकरिंग. काय सांगायचं आहे? पोरदे काय गेला पण गवनीत गुंतून आला. मोठा फटका खेळायला गेला परंतु फलंदाज बाद होऊन आला. हा गेला षटकार. संधी साधून थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स, वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम, गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेघर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. आदिवासी सरपंच पहिल्यांदा षटकाराचा गाणं लायले. काय काय सांगायचंय? सर्दी झाला तर सर्दीच्या टायमाला जुलाबाच्या गोळ्या खातल्या, पण बरं आला जाग्यावर. अजय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दाखल होतोय. स्ट्राइक एंड वरती गोलंदाज तयार आहे हरेश. हे आज पहा तंगड्या फटीत बॉल हेलपाटला पण चेपून मारलाय. फिल्डर इकडून वाकून आलाय. तोटकाचा हा जा हा बाज बाज. तो सांगतो टिंगो 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 टिंगो. पहा आता धावसंख्या धावपलकावरती 11. असा लागतो काय माहित आहे का? आल्ली तू बोलता राहिला तर लगीन जमवायच्या टायमाला लोक सांगते का नाही पोऱ्या बरं आहे, मुक्का राहिला सांगतील मुक्का आहे. पा एक सिंगल आलेली आहे. धावसंख्या 11 धावा धावपलकावरती. 15 16 17 अशी काही नाही. धावसंख्या धावपलकावरती 11 आहे. ओहो यावेळेस ओहो फटका जबरदस्त आहे. चेंडू मात्र यावेळेस थांबत नाही. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. रेषेला घेतले तांदुळानं गहू. चंगल्या बोले गावदेवी खानावळ, पंडित नाका गोठेघर यांच्या आगरी पद्धतीचे मांसाहारी शाकाहारी घरगुती जेवण. प्रोप्रायटर माननीय मनोहर डिंगोरे यांचा सनसनीत चौकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा. जबरदस्त संगीत खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं टायटल सॉन्ग जे आपल्याला पाहायला मिळालं, ऐकायला मिळालं. धावसंख्या धावपलकावरती बनलेली आहे. धावपलकावरती 15. धावसंख्या धावपलकावरती 15. सकाळी आणली डोंबेली वाकट्या अर्धा किलो 15. ओह यावेळेस भांडी घशा शॉट. बायको आणली इंस्टाव पटून घरी आणली घोड्याव मसून आणि गडी मेला भांडी घसून. 4. साऱ्या गगनात ललकार. माननीय श्री सुभाष बाबू डिंगोरे एलटी कन्सल्टंट, सिव्हिल इंजिनियर अँड प्रायव्हेट सर्वेअर यांचा सनसनीत चौकार. कला क्रीडा सांस्कृतिक असोसिएशनचा नाव झाला. सामाजिक शैक्षणिक असोसिएशनचा नाव लय मोठा झाला. आदिवासी सरपंच चषक जबरदस्त फटका. लागोपाठचा दुसरा चौकार. धावसंख्या धावफलकावरती पहा. खाऊ नका हीच धावफलकावरती धावसंख्या 19. अजूनही 2 चेंडूचा खेळ जो बाकी आहे. 2 चेंडूचा खेळ जो बाकी आहे. गोलंदाजी मार्क होती हरेश. हऱ्यानं पहिले बॉलवर विकेट घेतली. तेटून अशा शेंड्या फोडल्या का ना इला झाला. मोठेघरचा पोकळवासा 12 शिरा बसा बसा डास झूर डॉट. निर्धाव चेंडू, चांगला चेंडू. डॉट बॉल आलेला आहे. शेवटचा चेंडू असेल या ओव्हर मधील. शेवटच्या बॉल वरती आता पाहायला मिळेल कशा पद्धतीने कामगिरी केली जाणार आहे. षटक क्रमांक 2 सुरू आहे. पहिले वरील पहा चिकूट भोकरासारखी चिकूट बॉलिंग झाली. फक्त 10 रन आलं. दुसरे वरील सुरुवात झाली. पहिलेच बॉलवर पाहुणा आला तसाच फोकारून लायला विकेट.
परंतु त्याच्यानंतर आलेल्या सुदामच्या बॅटमधून 2 चौकार. हो यावेळेस हो रट्टा मारला पण काय झाला ना इला झाला. सकाळी भुका आल्यासारखा रट्टा बसला. तोपर्यंत पहा डाळीत कांजीत वरान खाऊन फेवून ढेकर देऊन 2 ओव्हर डाराडूर धावसंख्या धावफलकावरती 20. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. माननीय श्री निलेश शेठ भांडे माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूर यांच्याकडून ओव्हर संपली. येस थँक्यू सो मच. सर जे आमच्या मंडळाचे व्हॉलेंटियर स्वयंसेवक आपण लाईनमॅनची भूमिका मापा 3.5 पावणे 4 फूट उंची आणि मोजून 47-48 किलो बोजा बांधण काट छाटके सुदाम तयार स्ट्राईक एंड वरती. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहू शकाल. निशांत नाड्या बांधून जा. चांगल्या बांधा नाड्या नाही तर घालेल कुणी काड्या. मग हिंडाय जाऊ नका तुम्ही वाड्या. चला गोलंदाज निशांत षटक क्रमांक 3 साठी आमंत्रित केलेला आहे. निशांतच्या खांद्यावरती जबाबदारी आहे. स्ट्राईक एंड वरती सुदाम आहे. सुदामच्याही खांद्यावरती जबाबदारी आहे. आता सुदामला कामगिरी करायची आहे. देवान स्पोर्ट खांदा टीम साठी. चालेल चालेल काय सांगतो तू अवस पहिला गडी कोड चायला तर बरोबर सुमडेत कोंबडी धरीत पहा. मला वाटतं कुठेतरी रनवे मध्ये मिस्टेक होताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे. षटक क्रमांक निशांतच्या खांद्यावरती 3रा आणि पहिला बॉल हाताळण्यासाठी तयार. यावेळेस हो समोर उंच आकाशामध्ये क्षेत्ररक्षक बॉल खाली आलाय. खायला दिला चिकन आणि घशात गुतला मटन. चिकन तर चिकन नाही वॉक वॉकन. फलंदाज बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय बाळू महाराज डिंगोरे आईस फॅक्टरी सुधाकर शेठ डिंगोरे शांताराम फाउंडेशन व विठ्ठल डिंगोरे यांची दमदार विकेट. थँक्यू. मैदानात 4 मध्ये नवीन फलंदाज यावेळेस दाखल होताना पाहायला मिळतोय गुरुनाथ. हे टीमचा इतिहास सांगायचा झाला तर 4 घरा आणि 12 पोरा. 12 पोरांनी केलेली टीम आणि केलेला खऱ्या अर्थाने हे नाव ते म्हणजे टीम खांदा. आज खऱ्या अर्थाने पहा एकाच घरातील 4 घर आणि 12 पोर त्यामधून तयार कष्ट मेहनत घेऊन तयार झालेला संघ तो म्हणजे खांदा. पहिलाच बॉल निशांत आला. पहिलेच बॉलावर शेंडी फोडली ना इलाज झाला. पहिलेच बॉलावर बॅट्समन मात्र आला तसाच उपाशी झाला. बॉलर बॅट्समन देख आता कसा आहे. मजबूत आहे. जाडा जुडा घट्टा घुट्टा आडिया बांध्याचा गुटगुटीत आणि निशांत तयार षटकातील 2रा चेंडू हाताळण्यासाठी. यस यावेळेस जरूर आलेला आहे डॉट बॉल. पहिला चेंडू टिकला त्यावर तो शेंडी फोडली. दुसरे बॉलावर काय सांगायचं अजून एक भेंडी लायली ना इलाज झाला. हात में नाही दांडू तो क्या करेगा पांडू. खो खो डॉट निर्धाव चेंडू आलेला आहे. षटकातील 3रा चेंडू पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक एंड मध्ये पुन्हा एकदा आपण पाहू शकाल गुरुनाथ. पुढचा चेंडू कशा पद्धतीने राहील पहा. तिथे जरूर क्षेत्ररक्षक आलेला आहे. एक सिंगल घेतलेली आहे. आता सांगा बस झाला माझे बॅटल बॉल ठोकणं. आता काय होईल त्या तुझ्यात बघ माझ्यात बस झाला. पहिला बॉल आल्याबरोबर सकाळी निहारीला खाला. दुसरे बॉल एक आली. आता संघाची धावसंख्या 21 धावा ज्या धावफलकावरती आहेत. 3 चेंडूचा खेळ झालेला आहे. अजूनही 3 चेंडूचा खेळ जो बाकी आहे. या ओव्हर मधील निशांत गडी तसा बारीक आहे म्हणजे गाडी जरा बारीक आहे पण आवरेज मस्त देते. यावेळेस फटका इथे उंच आहे आकाशामध्ये. आता इथे काय घडणार काय नाही आहे. बस जबरदस्त फिल्डिंग जबरदस्त. काय सांगायचं आहे फिल्डर. किरीश का सुनेगा किरीश का गाणं सुनेगा असाच वाटतो. सकाळीच ऐकून आलाय का काय. मैदानाच्या आतमध्ये आता एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 22 धावा धावफलकावरती आहेत. 22 धावा धावफलकावरती. षटकातले 5वा चेंडू निशांत तयार. समोर हो टोरपून मारलाय खुरपून मारलाय. फिल्डर तोटका सारखा धावलाय. तोपर्यंत पहा सकाराम आला. तुकाराम जेला त्याला धरायला. तोपर्यंत शांतारामने सांगला बस एकच गोळी खा पण सुरक्षित राहा. एकच धाव आली
आणि आता एका धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती सर आवडा कनत का बोलतो भूक लागली होय सांग आयोजकाला सांगू आपण ठाव आणायला घाबरू नको मठ्यान बोलत जायचो माझी कानपूर लाईन गंजली आहे वाया गेली ही कानपूर लाईन मठ्यान सांगजो धावसंख्या धावफलकावरती 23 पुढचा चेंडू ये बा लायला दिलवाले पण लागला दिलजले स्लोवर गतीचा चेंडू आणि मैदानाच्या आतमध्ये आलेला हा डॉट बॉल षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3चा खेळ संपलेला आहे आणि धावसंख्या धावफलकावरती 23 धावा शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. माननीय श्री निलेश शेठ भांडे माजी सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती शहापूर कडून ओहोर संपली. स्पोर्ट्स गुड्डे घर करतो आयोजन स्पर्धेचा आहे फरार तिकीट सामन्यांचं बक्षीस आहे लाख मोलाचं. चला 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 मीटिंग फोडा साहिल आलेला आहे षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये शेवटचं षटक हाताळण्यासाठी. लाखिवली संघाचे गोलंदाज आपण जर पाहिले तर सगळं काय सांगायचं आहे श्याम रंगी आणि शिंगी आपल्याला पाहायला मिळालं. कोणाचे फटफटेची गाडी नाही कोणाचे फटफटेची चावी आमच्यापर्यंत आपाप आली आहे. लॉक करू नको बाबा कोणाच्या वस्तूला हात नाही लावायचा. ओहो यावेळेस ओहो फटका जबरदस्त जावय भोळा सासऱ्याला पोरं झाली 16-1 सांगतो द्या मला मुळा दुसरा सांगतो खाऊ का रत्ताळा 7-8 जण खाली कान फळा षटकार फटका असा धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा जबरदस्त फटका जो आपल्याला पाहायला मिळालेला आहे. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे 29-29 धावा धावफलकावरती. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवर सांग काशी उपट घातली का काय सांगायचं जसं काय पहिलेच बॉलरचा कमरेचा मणी ढिला केला. घाबरू नका बॉलर कमरेचा मणी ढिला झाला तरी काय फरक नाही गाठल्याचा मणी आणलाय द्याव खोसून करू ठोसून. बॉलरची हवा झाली टाईट बॉल आला व्हाईट बॉल खराब चेंडू आलेला आहे चुकीचा चेंडू नाही आता कंचे बॉलर जावा आता 1-2 उपट चढली ना का दुसरा बॉल असाच होतो. खराब चेंडू आलेला आहे 30 धावा धावफलकावरती बनलेला आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा साईल तयार आहे स्ट्रायकर मध्ये पुन्हा एकदा फलंदाज गुरुनाथ. यावेळेस हो मिनी हेलिकॉप्टर पण काय म्हणतात रिक्षाचा इंजन बसवला तोपर्यंत बहा गुडगुडीत आला क्षेत्ररक्षक. एक सिंगल आलेले आहे सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला देवांश स्पोर्ट खांदा क्रिकेट संघाची धावसंख्या 31 धावा धावफलकावरती आहे. 31 धावा धावफलकावरती आहे. स्ट्रायकर मध्ये फलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे अजय बिना काजलचा. चला बॉल आलेला आहे मॅच बॉल दाबून ज्या चांगला सोडून ज्या काय दादा उपटीला बाहेर लायता तरी तो बॉल नशीब बाबा तो काय सांगायचा लबराचा म्हणून काय नाही अशा उपटी जर दिल्या तर तो भोशाळा दिल्याशिवाय राहील का. दाबा यांना दाबला आता तू पण दाबून जे होऊन द्या. चला स्कोरर असू नको भावी नवरदेव आहेस तू. पुढचा चेंडू यावेळेस हो फटका जबरदस्त आहे. यावेळेस चेंडू थांबणार आहे चेंडू सीमारेषेच्या बाहेर गावाच्या मध्ये जाव्याचा बंगला त्याला उलटा टांगला तो षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेघर गावचा. थँक्यू धन्यवाद डीजे. षटकाराला संघाची धावसंख्या धावफलकावरती 37-37 धावा ऑन द बोर्ड लागलेले आहेत. 2 फलंदाज बाद झालेले आहेत त्याच्यानंतर घातलेला धुमाकूळ अजयनं आणि त्याचबरोबर गुरुनाथनं संघाची धावसंख्या 37 धावा 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. समोर पटका सजवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आलेला आहे जबरदस्त क्षेत्ररक्षण एक सिंगल वेगाने बनलेले आहे. दुसरीचा प्रयत्न बास 2 धावा. गुरिया तू म्हणून वतवडा बोजा जेवून पळवतो 2 रन हो काय सांगायचं आहे
पाय तरी पाय चमकला वाडा घाबरू नको गडे हो. कोण आहे तरी गाडीची चावी आपाप आमच्या परत आली आहे. नसेल तर घरी जा आणि मग तुम्हाला समजेल का चावी कोण कजेली. यस खोसऱ्या बॉल मुसक्या बॉल यावेळेस मात्र जरूर थाट बॉल निर्धाव चेंडू आलेला आहे. शेवटचा बॉल का या डावातील शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण 39 पाहिलेली आहे. साहिल तयार आहे. षटकातील शेवटचा डावातील शेवटचा चेंडू हाताळण्यासाठी साहिल आहे. समोर अजय यावेळेस उंच आकाशात तिथे चेंडू सीमा रेषेच्या बाहेर एक कंटिन्युअर 3 टमटम हा षटकार दूर चीन टपाक डमडम. हा गेला षटकार शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. यस चेक. चला टॉस साठी रिपोर्टिंग करायचंय. SG स्पोर्ट्स बोरगड टीमचे कॅप्टन त्याचबरोबर चिखले डहाणू टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. मंचावरती उपस्थित मान्यवर पाहायला मिळतात. उपस्थित दाखवतायत जाणूजी हिरवे साहेब. शहापूर तालुक्याचा बुलंद आवाज म्हणून ज्या व्यक्तीची ओळख आहे सह्याद्री आदिवासी म ठाकूर उन्नती मंडळ शहापूर तालुका नाहीये तर संपूर्ण महाराष्ट्र भर ज्यांचा आवाज मात्र पोहोचवला गेला ते अर्थात जाणूजी हिरवे साहेब आदिवासी चषकाचे सर्व आज मात्र या चषकाला भेट देत आहेत. आदिवासी सरपंच चषकाच्या माध्यमातून आपला हार्दिक महेंद्र शेठ डिंगोरे उपसरपंच त्यांच्या साहेबांच्या माध्यमातून इथे जाणूजी हिरवा साहेबांचा यथोचित मान आणि सन्मान केला जातोय. यस जाणू हिरवे साहेबांचा यथोचित मान आणि सन्मान केला जातोय. यस उपस्थित मान्यवर हिरवे साहेबांचा यथोचित मान आणि सन्मान केला जातोय. त्यानंतर भास्करजी भगत साहेब देखील उपस्थित आहेत. मी विनंती करतोय महेंद्र शेठ डिंगोरे अर्थात आमचे लाडके भाऊ यांच्या शुभ हस्ते हा शाही सन्मान भास्करजी भगत साहेबांचा केला जातोय. त्यानंतर यशवंतजी हिरवे साहेब देखील उपस्थित आहेत. मी विनंती करतोय पुन्हा एकदा महेंद्र शेठ डिंगोरे यांना यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान शाही सन्मान केला जातोय. अतिथी देवो भव. याचा टॉस केला जाईल जाणूजी हिरवे साहेबांच्या शुभ हस्ते. एका साईडला SG स्पोर्ट्स बोरगड नाशिक जिल्ह्याला बिलॉंग करणारा संघ दुसऱ्या बाजूला पालघर डिस्ट्रिक्ट संघ पाहायला मिळेल चिखले. यस जाणू हिरवे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जातोय. यस सामना पाहायला मिळेल बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई. एका बाजूला नाशिक डिस्ट्रिक्टला बिलॉंग करणारा संघ SG स्पोर्ट्स बोरगड जय आणि टीम तर दुसऱ्या बाजूला पंकज दिवान कंपनी. हिरवे साहेबांच्या माध्यमातून टॉस केला जातोय. कॉल करतील चिखले टीमचे कॅप्टन टॉस करणार आहेत. चा कॉल आणि 2025 कॅप्टन टॉस जिंकला काय डिसिजन असेल. यस थँक्यू. वेळ मॅच सुद्धा लागलेली आहे फक्त थोडस जातोय हिरवे साहेबांकडे. आदिवासी सरपंच चषक शहापूर तालुक्यातील अग्रगण्य असलेलं आयोजनामध्ये पाहायला मिळतंय. ही स्पर्धा गणेशजी कांबळे यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा. साहेब काय सांगाल आयोजनाबद्दल. गणेशजी कांबळे साहेबांबद्दल ही भव्य दिव्य असे टुर्नामेंट पाहायला मिळते. हॅलो. आज आदिवासी सरपंच चषक याचे आयोजक शहापूर तालुका सरपंच संघटनेचे तालुका अध्यक्ष माझे मित्र गणेशजी कांबळे साहेब
यांनी जे आयोजन केले ते अतिशय चांगल्या पद्धतीने आयोजन केलेलं आहे. कारण हे आयोजन करताना त्यांनी इथं आदिवासी समाजाचं फक्त त्यांचं एक घर असून सर्व त्यांना मदत करणारे माझे मित्र व सर्व आगरी बांधव यांचं पण मी खरं मनापासून आभार मानतो की ते आमच्या आदिवासी सरपंचाला एकदम चांगला मित्र, चांगले भाऊ असे मानून त्यांना सर्वस्वी मदत करतात. त्यांचं पण मी खरंच मनपूर्वक आभार आहे. आणि एकदम अतिशय चांगलं कारण आयोजन तालुक्याच्या ठिकाणी करणं म्हणजे लय कसरीचं हे असतं. एकदम हे करावं लागतंय आणि अतिशय चांगलं त्यांनी नियोजन केलेलं आहे सर्व त्यांच्या टीमचं. आणि त्यांचं मी आदिवासी चषक यांचा आयोजक म्हणून त्यांचा खरंच मी आभार आहे. आपला आदिवासी चषक काही कारणास्तव फेब्रुवारी महिन्यात ठेवण्यात आलेला आहे. तुम्हाला तारीख नंतर सांगितली जाईल. कारण काही अडचणी आलेल्या असल्यामुळं ते जास्त संघ यावेळेला नवीन वर्ष आणि जुनं वर्ष जास्त आयोजन केलेलं होतं मॅचचं. बहुतेक तालुक्याच्या ठिकाणी जास्त आयोजन असल्यामुळं बहुतेकांनी मला फोन केलं की साहेब ह्या वेळेला मॅच ठेवू नका, आपल्या गेल्या वर्षी ज्या फेब्रुवारीला होत्या त्या फेब्रुवारीला ठेवत. आणि त्यांच्या सर्वांच्या सहानुभूतीने ह्या फेब्रुवारीला आयोजन करण्यात आलेलं आहे. तरी सर्व संघांनी याचं कृपया नोंद घ्यावी आणि अतिशय चांगलं नियोजन केलेलं आहे. त्याबद्दल मी आयोजकाचा मनापासून आभारी आहे. माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय आदिवासी. यस धन्यवाद हिरवे साहेब, थँक्यू सो मच. चांगलं मनोगत व्यक्त केलं. मॅच रंगलेला योगेश वाघ जुळले गेलेत कॉम्बॉक्स मध्ये. थँक्यू. अजय आलेला आहे षटक क्रमांक 1 हाताळण्यासाठी. अजयनं पहिला चेंडू डॉट हाताळला, त्याच्यानंतर आलेली आहे विकेट. आणि त्याच्यानंतर पहा इथे एक सिंगल आले आहे. संघाचा श्रीगणेश होताना पाहायला मिळाला. मनोजच्या बॅटमधनं एका धावेने संघाचं खातं इथे खुलं झालेलं आहे. स्ट्राईक एंड त्यावेळेस ऋतिक आहे, तर गोलंदाजीसाठी अजय. पहा सध्या जबरदस्त करताना मैदानाच्या आतमध्ये मॅच रंगणार आहे. भिवंडी विभागामधील एक संघ लाखिवली आणि पनवेल विभागामधील एक संघ अर्थात देवान स्पोर्ट खांदा. अनेक ओपन क्रिकेटच्या स्पर्धा देखील. अये जसा बॉल आला तसा अये डॉट आला, निर्धाव आला. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. 4 चेंडू आतापर्यंत फक्त 1 धाव. 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे या ओव्हर मधील. पहिले ओव्हरीत काय झाला काय नाही, बॅट्समन खाऊ लागा नाही, खालं काय कळाय मार्ग नाही. फक्त योकूच रन आलाय, बाकी 2 गटागट बॉल खाला आणि एकावर शेंडी फोडली आहे. 1 धाव आहे. ये बा बॅट्समन काय झाला, बॅटीला बॉल ठोकना, सीएम कार्यक्रम. आग पोरी तू सपनात येणं आणि 7-8 मुकत येणं, काय सांगायचंय. पहा आलेला हा डॉट बॉल आहे. षटकातील शेवटचा बॉल जो आपल्याला पाहायला मिळणार आहे. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळालेली आहे. अजय तयार. ओ यावेळेस ओ फांडी कशा शॉट हान का सख्या. पहिली बारी लागला तर लय भारी, नाही तर उठला सुटला पळाला घरी. 6 धावा. धुवाधार हा गेला षटकार शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोठेकर गावचा. यस थँक्यू. मंचावरती जाऊया. विठ्ठलजी डिंगोरे हे देखील उपस्थित झालेत. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत करतोय. मी विनंती करतोय यस महेंद्र शेठ डिंगोरे साहेबांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान केला जाईल. थँक्यू. ओरडू कॉम्बॉक्स योगेश वाघ सर. विजय आलेला आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय विजय, जो दुसऱ्या षटकासाठी विजयच्या खांद्यावरती जबाबदारी दिलेली आहे. स्ट्राईक एंड वरती मस्तपैकी पहा मीडियम साईज गोल गरगरीत फलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे. तो म्हणजे मनोज. 7 धावा धावफलकावरती आहेत. 46 धावेचा पाठलाग. 46 धावेचा पाठलाग सुरू होत असताना 7 धावा धावफलकावरती आहेत. चला स्पीडअप घ्या, वेळ वाचवा.
टीम देवांश फूड कांदा टीम अजून आपल्याला भरपूर मॅचेस कव्हर करायचे आहेत, त्याच्यामुळे वेळेसाठी सहकार्य करा. यस, यावेळेस हो जरूर आलेला आहे. डॉट बॉल आहे, शेंडी फोड्या बॉल म्हणजे डॉट बॉल. निर्धाव चेंडू आलेला आहे. इथे हवा तसा बॅट वरती चेंडू आलेला नाहीये. चांगला चेंडू मैदानात आपल्याला पाहायला मिळालेला आहे. टॉट चेंडू आलेला आहे, निर्धाव चेंडू. चला पहा, लकी ड्रॉचे कुपन देखील स्कोरलेक कॅमेऱ्याच्या पाठीमागे आहे, त्यामुळे तिथेही आपण जाऊन लकी ड्रॉ साठी विनामूल्य आपल्याला ते कुपन मिळेल. त्यामुळे आपण जरूर लकी ड्रॉचे दावेदार बनू शकाल. आपले नशीब आपल्या बाजूने असले तर. सायकल आहे, एक सिंगल आलेली आहे मित्रांनो. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला धावफलकावरती आहे ती म्हणजे 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. 8 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा चला, विजय तयार झालेला आहे. पहिला बॉल डॉट आला, दुसऱ्या चेंडूमध्ये एक सिंगल आली. षटकातील तिसरा चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा तयार आहे. आज पनवेलवरून शहापूर पर्यंतचा राहिलेला प्रवास आहे या संघाचा आणि एका संघाचा भिवंडी मधून खऱ्या अर्थाने इथपर्यंतचा प्रवास. त्यामुळे निश्चित मॅच चांगली रंगेल यात मात्र शंका नाहीये. गोलंदाज तयार होईल पुन्हा एकदा विजय. ओ हेलिकॉप्टर फिरकावलाय आणि चेंडू थांबला नाहीये. चेंडू मात्र यावेळेस सीमा रेषेच्या बाहेर, शिडीवर शिडी, 32 शिडी, एकाची पेटली दाढी, त्याच्यावरती दुसऱ्या निवडली विडी. षटकार असा धुवाधार, हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेघर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेघर गावचा. जरूर आज गोटेघर गावाचा बोलबाला जो खऱ्या अर्थाने संपूर्ण महाराष्ट्राभर ही स्पर्धेच्या माध्यमातून होतोय. त्याचबरोबर गोटेघर संघाचा देखील अनेक मोठ्या मोठ्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांमध्ये त्या संघाने देखील आपल्या गावाच्या नावाचा झेंडा रोवलेला आहे. आज खऱ्या अर्थाने निश्चित आज या मैदानावरती सगळे आदिवासी खेळाडू खेळतायत आणि आज सगळ्या खेळाडूंसाठी एक मोठा व्यासपीठ आहे. षटकार आला, संघाची धावसंख्या धावफलकावरती 14. ओहो, कोसऱ्या बॉल होता, शेपून मारलाय, शेमटून मारलाय, कुपटून मारलाय, फिल्डर वाकून आलाय, तोपर्यंत यास थांबतो तिथे एकच. आणि एका धावेनं आता संघाची धावसंख्या जी आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो 15 धावा. धावसंख्या धावफलकावरती 15. शहापूर मध्ये स्वस्त आहेत ती म्हणजे वाकठी, डोंबिवली आणि बंदरा. लागत असेल कुणाला तर घेऊन ठेवा, संध्याकाळी जाताना बोचका बांधून न्या. 100%. चला, गोलंदाज तयार. विजय षटकातील 5वा चेंडू हाताळण्यासाठी समोर आहे यावेळेस फलंदाज. समोर आहे शतरक्षक, दूरवर आहे, चेंडूचा पाठलाग करेल आणि तिथे मात्र हो, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. हौशीने केला पती, त्याला झाली रगत पिती. चेंडू सीमा पार. 4. गावदेवी खानावळ पंडित नाका गोठेघर यांच्या आगरी पद्धतीचे मांसाहारी शाकाहारी घरगुती जेवण प्रोप्रायटर माननीय मनोहर डिंगोरे यांचा सनसनीत चौकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेघर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेघर गावचा. जबरदस्त चौकार आला. संघाची धावसंख्या धावफलकावरती मित्रांनो 19 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालेले आहे. शेवटचा बॉल या ओव्हर मधील बाकी आहे आणि स्ट्राईक एंड मध्ये पुन्हा एकदा फलंदाज आपल्याला म्हणून पाहायला मिळेल. झाडा धुडा गट्टा गुट्टा आडिया बांध्याचा गुडगुडीत डांगरासारखा गोल गरगरीत फलंदाज. यावेळेस किलो हो, चेंडू इथे थांबणार नाही. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. चिंगू 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 चिंगू. चेंडू गेलाय सीमा पार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेघर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेघर गावचा. चला चला, जास्तचा वेळ घेऊ नका. धावसंख्या 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळालेले आहे महाराज 25. उर्वरित 12 चेंडू आणि बनवायचे आहेत 21. 12 चेंडू मध्ये 21 बनवायचे आहेत, 21 थांबवायचे आहेत. कुठला संघ बनवणार, कुठला संघ थांबवणार. एका साईडने टीम लाखिवली आणि त्यांच्या विरोधात संघ आपल्याला पाहायला मिळतो देवान स्पोर्ट खांदा. सुदाम आलेला आहे. सुदाम गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी संघातले ऑलराऊंडर खेळाडू. गडी एरला तर बारीक पण मोठे मोठे बॅट्समन डायरेक्ट फुस करीतो, ढूस करीतो, खुश करीतो.
आता गोलंदाजीच्या जोरावरती त्याला धावफलकाला थांबवायचा आहे. आणि स्ट्राईक एंड वरती फलंदाज आता आपल्याला पाहायला मिळणार आहे ऋतिक डावरे हाताचा बॅट्समन. डावरे हाताचा बॅट्समन म्हणजे पांढऱ्यापेक्षा भयानक इशारी. आता इथे जरूर आता पाहायला मिळेल की इथे सुदाम आहे. चला मॅच सुरू करा. षटकाला सुरुवात करा. गोलंदाज तयार आहे सुदाम. या बा पहिलाच बॉल टिकला पण घाण्या बॉल आला. वाया गेला बॉल. सडका बॉल निघाला. कुचका बॉल निघाला. वाईट आला. आणि इथे धावसंख्या आता वाईटच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळणार आहे 26-26 धावा धावफलकावरती बॅटिंग करत असताना लाखिवली क्रिकेट संघाच्या पाहायला मिळालेल्या आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहणार आहात या मॅच मध्ये कुठला संघ कुणावरती हवी ठरणार आहे. सुदाम तयार आहे. इथे जरूर हलक्या हातानं खेळून काढलेला आहे. त्याला माहित आहे माझे बॅटील काय बॉल ठोकत नाही. फुकाट भोशाड्या खायची कामं आपल्याला करव ना. आपल्याला गपच्या गप खालच्या आळेला निघून जाऊ दे. आणि इथे जरूर यावेळेस मात्र एक सन्मानदायक धाव मिळाली. आणि इथे संघाची धावसंख्या आता आपल्याला पाहायला मिळालेली आहे 27 धावा ज्या धावफलकावरती आहेत. 11 बॉल 19 धावा. 11 चेंडू 19 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये बाकी आहे हा सामना जिंकण्यासाठी. पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळेल यावेळेस हो फटका जरूर क्षेत्राच्या बॉल खाली. आणि यावेळेस नो हलिंग नो डुलिंग बॅटमन जागीत पम 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 करिंग फलंदाज बाद. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. ही आहे राज मोटर्स. वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक टू व्हीलरचे भव्य शोरूम. गोठेघर शहापूर. प्रोप्रायटर माननीय श्री संजय पांढरे यांची दमदार विकेट. सरपंच गोठेकर गावाचा त्यांच्या नावाने भरवली ही स्पर्धा. आई गावदेवीच्या आशीर्वादाने नाव लय मोठा झाला. आदिवासी सरपंचाच्या शकला जय गोठेकर गावचा. आदिवासी सरपंचाच्या शकला. जबरदस्त खऱ्या अर्थाने विकेट आलेली आहे. सुदामनं मिळालेला खऱ्या अर्थाने आपल्या संघासाठी यशस्वी विकेट. आता मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या आपल्याला 27 वरती थांबताना पाहायला मिळते. समीकरण जे आपल्याला पाहायला मिळणार आहे 10 चेंडूने 19 धावा. 10 चेंडूमध्ये 19 बनवायच्या आहेत. नवीन फलंदाज कोरा करकरी शोरूमपीठ टर्टशीत फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल विशाल निशांत. म्हणून मला सांगतो माझी कानपूर लाईन गंजली आहे. माझं सांगताना म्हट्यान सांगत चला स्कोरर परत परत त्याची कमरेला चिमटा घेऊन नाव विचारायचा. ओहो जरूर अगदी आपण पाहिलेला आहे. इथे आलेला आहे हा टाट बॉल. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये. रामभाऊ सध्या पहा इष्टांच्या पाठीमागून सातत्यानं कान मंत्र नेमका देत असतात गोलंदाजाला. आणि त्या पद्धतीनं गोलंदाजी होती. जबरदस्त गोलंदाजी. 27 अजूनही या ओव्हर मधील 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. 9 चेंडू 19. 9 चेंडू 19 धावेची आवश्यकता. हे 3 चेंडू सुदाम कशा पद्धतीने हाताळेल. समोर संघ आहे लाखिवली. पंचांकडे जरूर अगदी आपण पाहिलेला आहे. इथे आलेला आहे डॉट बॉल. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळालेली आहे. डॉट बॉल डॉट बॉल डॉट बॉल प्रेशर टाकू शकेल मैदानाच्या आतमध्ये. 27 धावा धावफलकावरती थांबलेले आहेत. गाडी काय मगी जाईना मोरे जाईना मधलेच खड्याला गुतली आहे. 8 बॉल 19 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये लाखिवली क्रिकेट संघाला. या षटकामधील हे 2 चेंडू फार इम्पॉर्टंट असतील. सुदाम तयार. स्ट्राईक येऊन पुन्हा एकदा निशांत तयार आहे. डावखुरा हाताचा खेळाडू सुदाम तयार आहे. हे 2 चेंडू कशा पद्धतीनं उंच आकाशामध्ये चेंडू क्षेत्ररक्षक डीप मध्ये बॉल खाली येतो. इथे झेल होणार का. याचा भोतडा फाटला. भोतडा फाटला. देखताय जिलेबियार मागताय भजिया. 5ला 1 10ला 3 चकोबार चकोबार चकोबार. झेल ड्रॉप. काय करील नशीब गांडू. त्याला काय करी बर पांडू. तिथे जरूर एक सिंगल. नवनाथनं कॅच सोडला. सुदाम थोडस नाराज आहे परंतु प्रयत्न जबरदस्त. हरकत नाहीये. 7 बॉल 18. 7 बॉल 18 धाब्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. हात जर का चेंडू यशस्वीपणे हाताळला
तर शेवटच्या षटकामध्ये वजन टाकू शकेल खांदा संघ. परंतु या बॉलवरती जर का फलंदाजाने एखादा मोठा फटका खेळला तर पुढच्या सामन्यामध्ये थोडीशी मेहनत कमी लागू शकेल लाखिवली क्रिकेट संघाला. क्रिकेट आहे, काय घडणार काय नाही. शेवटचा बॉल, सुदाम तयार, स्ट्राईक येऊन ते पुन्हा एकदा फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. ऋतिक, शेवटचा बॉल आहे. बॉल रे, काय मुळीच झाला तुला. तिकडे तो बॉल टकीतो, तो बॉल हुकतो, तिकडे ह्यो कणतो बॉल रे. असा जो कणतो त्याला कंचा नाही कंचा आजार असतो आणि बसलेल्याला पक्का आजार म्हणजे मुळीदाचा लवकर होतो. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक आपण पाहू शकाल. 3चा खेळ संपलेला आहे. 3 ओव्हरमध्ये धावसंख्या धावफलकावरती न हालिंग न डुलिंग जागेत 28 वरती पंपांक करीन. शेवटचे 6 बॉल 18 धाब्यांची आवश्यकता. 6 चेंडू 18 धाबा. चला 12वा खेळाडू धावांची शर्यत जोमली. पाणी घेऊन जा. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. Yes, माननीय thank you. श्री निलेश यस, त्याचबरोबर लकी ड्रॉ देखील पाहायला मिळतोय मित्रांनो. चला, कोणाला स्वाद घ्यायचा असेल तर घेऊ शकता. बॅट्समन आधी तिकडे नेणार बाबा, तुमच्याकडे आणजल ना बॅट्समन. काय सांगायचं आहे, कमाल आहे यांची. त्याला बनणार का, बनतील का, थांबतील का, या सगळ्या गोष्टी पाहायला मिळणार आहेत. कारण देवान स्पोर्ट खानदान त्यांच्या विरुद्ध लाखिवली दोनही संघ माताबर आहेत. 6 बॉल 18 धाब्यांची आवश्यकता. गोलंदाज सुनील आहे आणि स्ट्राईक वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. निशांत तयार आहे. चला स्पीड अप घ्या. इम्पॉर्टंट मॅच आहे मित्रांनो. या इम्पॉर्टंट मॅच मध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट कामगिरी करायची आहे. सुनील तयार. 6 चेंडू 18 धाब्यांची आवश्यकता. 6 बॉल मध्ये 18 धाब्यांची आवश्यकता असताना आलेला पहिल्याच बॉल वरती हा षटकार. धुवाधार हा गेला षटकार. शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळाला. जणू काय आपण पाहिला सकाळी बाजारामध्ये घेतला वांगा संघ घेतला टांबाटू आणि टांबाटू संघ घेतला बटाटा. षटकार आलाय फटाफटा. जबरदस्त आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या आता मात्र 5 चेंडूवरती येऊन फुटलेली आहे आणि 12 धाब्यांची आवश्यकता. 5 बॉल 12 बनवायचे आहेत. 5 चेंडू मध्ये 12 धाबा थांबवायच्या सुनीलला. इथे कुठला संघ कुणावरती कामगिरी यशस्वी करणार इथे ते आपल्याला पाहायला मिळणार आहे. निशांत, चला लाखिवली, आपल्याला विनंती आहे लाखिवली खांदा आयोजकांसाठी पहा, आज काही करून फायनल कंप्लीट करायची आहे आणि अंधेर पडल्यावर तुम्हीच घुबडात डोळं लावून खेळायला लागेल तुम्हालाच. आम्हाला काय, आम्ही खुर्चीत जेवून बसणार आहोत. त्यामुळे टेन्शन जाऊ नका. आता जर आपण टाइम केला तर नंतर टाइम होईल.
मग सांगाल सासूसाठी वाटणी केली आणि मेली सासूच वाटणीला आली. असं करू नका. सुनील तयार. षटकातील दुसरा चेंडू हाताळण्यासाठी काय सांगायचं, याचे कमरेला मणी आहे का नाही, टावा रोंकण फिरवतो. पहा टायर गोल्ट झालं होय तर घाबरू नका. टायर रिमोट करून ज्या संकन टिकला आणि फंकन बॉल दिला. डॉट आला शेवटचे 4 बॉल 12 धाब्यांची आवश्यकता. 4 चेंडू 12 धाबा मैदानाच्या आतमध्ये तुम्ही आम्ही एन्जॉय करताय मित्रांनो. आदिवासी सरपंच चषक गोटेघर हा भव्य दिव्य टेनिस बॉलचा हे करंट आणि या स्पर्धेचे प्रणिती आपण पाहू शकाल. ग्रामपंचायत गोटेघरचे विद्यमान सरपंच तसेच सरपंच संघटना शहापूर तालुका अध्यक्ष सन्मान्य श्री गणेशजी कांबडी साहेब ज्यांच्या माध्यमातून ही संकल्पना आपण पाहतोय. यावेळेस देखील हो बेकार खवा वर करून करून धोद्याला निकाल खलास गया. टाटा बाय बाय. हा गेला षटकार शहापूर भिवंडी तालुक्यातील यशस्वी उद्योगपती माननीय श्री दिलीप शेठ धुमाळ साहेब यांचा दणदणीत षटकार. आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेघर गावचा. आदिवासी सरपंच चषक आमचे गोटेघर गावचा. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये 3 चेंडू आणि 6 धाब्यांची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये हा क्रिकेटचा द्वंद्व युद्ध मैदानात सुरू आहे. हरकत नाही. एक चेंडू फलंदाज बाजी मारतो, दुसऱ्या चेंडूवरती गोलंदाज इथे अधिराज्य गाजवतोय. परंतु इथे गोलंदाजाला व्हेरिएशनची गरज आहे. जर का व्हेरिएशन वापरलं तर इथे फलंदाजाला थांबू शकता आणि इथे कदाचित याच पद्धतीनं फटकेबाजी केली तर लाखिवली संघ देखील विजय प्राप्त करू शकेल. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये या सगळ्या गोष्टींना आपल्याला सामोरं जावं लागेल. ज्याच्या वाट्याला कधी आयुष्यामध्ये संकट आली नाही ना त्याला आयुष्याचा अर्थ कधी कळाला नाही. आणि ज्याच्या वाट्याला संकट आलेले आहेत ना त्याला संकट पेलण्याची ताकद देखील देवाने तेवढी दिलेली असते. म्हणून मित्रांनो अजूनही मॅच संपली नाही. शेवटचे 3 बॉल 6 धाब्यांची आवश्यकता. 3 बॉल मध्ये 12 बनलेले आहेत. आता 3 बॉल मध्ये 6 धाबा इथे बनवायच्या आहेत आणि या 6 धाबा थांबवायच्या आहेत. लाखिवली संघाचा फलंदाज निशांत जबरदस्त बॅटिंग करतोय. खऱ्या अर्थाने सुदामनं खऱ्या अर्थाने फक्त 3 धाबा खर्च केल्या. कदाचित पहा त्याच पद्धतीने हे 3 चेंडू जर का हाताळले तर इथे पहा देवाल स्पोर्ट खांदा ही संघ बाजी मारू शकतोय. काय घडणार काय नाहीये. शेवटचे 3 बॉल आणि 6 धाब्यांची आवश्यकता. स्ट्राईक एंड वरती आहे निशांतला कामगिरी करायची इथे सुनीलला देखील. आणि यावेळेस हो षटकारानं मॅच इथे होते फिनिश. हार्ड लक टीम देवान स्पोर्ट खांदा आणि अभिनंदन टीम लाखिवली. विजय संघाचे अभिनंदन. हारलेल्या संघाचं गोडसं कौतुक.